भगवान की जय, पवन सूत हनुमान महाराज की जय. स्वामी स एवढी कोण चिंता, दिव्य औषधी समर्था, मज सारिका दूत असता क्षणार्धता आणि न. हनुमंतराया प्रभू रामचंद्राला बोलू लागलेले आहेत की स्वामी, तुम्हाला चिंता करायची काय गरज आहे. माझ्यासारखा दूत असताना तुम्ही काही चिंता करू नका, असं हनुमंतराया प्रभू रामचंद्राशी बोलू लागलेले आहेत. ऐके नरवीर पंचानना धनी विकळ करीशी मनाय, तुझे निनामे दिन जनाय अंगवना जाणू धैर्य. ऐक प्रभू रामचंद्र, तुझ्या नामाच्या योगाने आणि माझ्यामध्ये स्फुरण आलेलं आहे, ताकद आलेली आहे आणि तू कसलाही विचार करू नको, मी तत्पर जातो आणि हे रामा आणि वल्ली घेऊन येतो, असं हनुमंतराय बोलू लागले. तुझे निनामे यश कीर्ती, तुझे निनामे धृती विरक्ती, तुझे निनामे अगाध शांती, प्राणी पावती रघुराया. प्रभू रामचंद्र, तुमच्या नामाने यश कीर्ती मिळत आहे, तुमच्या नावाने मुक्ती मिळत आहे, तुमच्या नावाने परिपूर्ण कार्य होत आहे, असं हनुमंतराय आणि प्रभू रामचंद्राशी बोलू लागलेले आहे. नामी नाही जन्म मरण, नामी नाही जी निज पतन, नामी सदा स्वानंद घन पूर्ण, नाम चित घन रघुवीर्या. नामाला म्हणले कसलंच काही बंधन नाही, नामाला जन्म मरण नाही, नामाला म्हणले उठल्यानंतर तोंड धुईची गरज नाही, तर कसं बी जरी नामस्मरण केलं तरी मुक्त करणार आहे. जसं तंबाखू खाणाराला उठलं तरी तोंड धुतलं तरी नाही धुतलं तरी तंबाखू खायला चालती, त्या न्यायाने प्रभू रामचंद्राचं नामस्मरण कव्हाही घ्यायला जमतं, असं हनुमंतराय बोलू लागलेले. अत्यंत जडमूड पाषाण, नामे उद्धरिले संपूर्ण, ते बापुडे मरण कोण, श्री लक्ष्मणा चिंतावया. ज्या राम नामामुळं जड बुद्धीचे आहेत, पाषाण म्हणलेले आहेत त्यांना जडबुद्धीचे. जडबुद्धीचे काही लोक आहेत, त्यांनी सध्या रामनाम ऐकून किंवा रामनाम घेऊन त्यांचाही उद्धार झालेला आहे, असं हनुमंतराया प्रभू रामचंद्राशी बोलू लागलेले आहे. मुख्य औषधी सकळ जनी, नाम अमृत संजीवनी, नामे निर्मुक्त भवबंधनी, चुडामणी नरवीरा. हे रामा, मुख्य औषधी आहे, राम नाम हीच संजीवनी आहे आणि हे प्रभू रामचंद्र, तुमच्या नामस्मरणाने तुमच्या कीर्तीने कृपा दृष्टीने मी ही दुर्नागिरी घेऊन येतो, तुम्ही कसलीही काळजी करू नका, असं हनुमंतराय प्रभू रामचंद्राशी बोलतात. कायेशे ब्रह्मशास्त्राचे बळो, कायेशे बापुडे काळो, मृत्यूचे मारक सबळो, नाम केवळ रघुनाथ. अहो प्रभू रामचंद्र, तुमचं नामस्मरण केल्यानंतर ब्रह्मदेवाचं वरदान ही काही करू शकत नाही, कसलंच काही होणार नाही. तुमच्या नामस्मरणाने यम धर्म मी म्हणले नेहणार नाही, तुमचं नाम एवढं श्रेष्ठ आहे बरं का, असं हनुमंतराय प्रभू रामचंद्राशी बोलतात. ऐसे असोनिया स्वामी, मज आज्ञा दिदलिया तुम्ही, तरी दिव्य औषधी आणि नामी, ज्या दुर्गमती हे लोकी. हे रामा, एवढे तुम्ही सामर्थ्यबाज आहेत, एवढे असून सध्या मला तुम्ही आज्ञा दिलेली आहे, तर हे कार्य मी सिद्धीला नेणार आहे, मी कार्य करतो, असं हनुमंतराय प्रभू रामचंद्राशी बोलतात. चिंता न करे रघुनाथा, चित्ता दुःख नेदी सर्वता, चिंतेचे बाण हृदयी घेताय, दुःखावस्था अनिवार्य. हे रामा, चिंता करायची गरज नाही, चिंता जर केली तर चिंताने काय होतं, दुःख माणसाला निर्माण होतं, म्हणून तुम्ही चिंता करू नका, असं हनुमंतराय प्रभू रामचंद्राशी बोलू लागले. चिंता संचरली या शरीरी, सुख नेदी तिळ भरे, लागता चिंतेची लहरी, सुरासुरे कांपे. रामा, चिंता करू नका, आणि चिंता जर केली तर तिची लहर येते आणि देवादिकांना सध्या चळचळ कापा लागतं, एवढी चिंता आणि दुष्कर्म आहे, म्हणून रामा तुम्ही चिंता करू नका, असं हनुमंतराय बोलतात. सुखनेदी राज भुवन, सुखनेदी भोगा यतन, दारा पुत्रा दिया जनन, सुख जानो नदी. प्रभू रामचंद्रा, किती जरी कमी लकुने तरी सुख देत नाही, बांध जरी कोरले, 4-4 मजली जरी बिंगी झाल्या तरी त्यांना लोकाचं झोपडं आणि सुंदर दिसतं, म्हणून किती जरी कुणी काय केलं तरी हे भगवंता तुझ्या शिवी म्हणले बाकी काही नाही. सुखनेदी धन संपत्ती, सुखनेदी सकळ संपत्ती, सुखनेदी यश कीर्ती, चिंता चित्ते
प्रवेश रामा, ह्या जगामध्ये किती जरी संपत्ती असली तरी तो सुखी नाही म्हणले, समाधानी नाही. म्हणून रामा, तुझ्या नामामध्ये जेवढं सुख आहे तेवढे ह्या संसारात सुख नाही, असं हनुमंतराया प्रभू रामचंद्राशी बोलतात. चिंतेने नवे यह लोक, चिंतेने प्राप्त नवे स्वर्गिक, चिंतेन न साधे योग सूत्र, चिंता दावदिक. हे रामा, ह्या लोकांमध्ये जरी राहिलं, चिंता जर असली तर समाधान मिळत नाही, सुख मिळत नाही, किंवा चिंता केल्यानंतर परलोक बी मिळत नाही. म्हणून म्हणले संसार बी नाही आणि परमार्थ बी नाही. याच्यासाठी हनुमंतराय म्हणू लागले की रामा, तुझं नाव जे श्रेष्ठ आहे त्याच्याशिवाय दुसरं काही नाही. परमानंदाचे वन समग्र, चिंतेने जाळिले चौफेर, चिंतेने परमार्थाचे घर, निरंतर उद्दास. परमानंदाचं वन आहे म्हणले, ते वन आनंदामय आहे. आणि त्याच्यामध्ये एखादा जर फोन आला किंवा काही दुःखाची वार्ता आली तर आनंद नाहीच होतो आणि दुःख निर्माण होते. ही चिंता खरी आहे, असं हनुमंतराय बोलू लागले. परमात्मा श्रीरामचंद्र चिंतेने केला किंकर, इतराचा कायसा विचार, चिंता दुस्तर. नाथ महाराज सांगू लागले की श्रीरामा पहा म्हणले, प्रभू रामचंद्र सगळ्याचा जगाचा जीवन आहे. जळी तळी भरला, अवघा ठाव नाही उरला, असा प्रभू रामचंद्र आहे. त्यांनी सध्या चिंता केलेली आहे. किंकर बनावला, हात जोडावा लागलेले आहे सेवकाला, असे प्रभू रामचंद्र आणि म्हणू लागलेले आहेत. ते चिंतेचा समूळ दाहो, करीते तुझे नाम पाहावो, एवढा तुझा नाम निर्वाहो, महाभावो. श्री रामा, एखाद्याला जर चिंता लागू नये, पण जरी लागली तरी म्हणले तुझं नामस्मरण केल्यानंतर चिंता नाहीशी होती. असं तुझं नाम श्रेष्ठ आहे, असं हनुमंतराया प्रभू रामचंद्राशी बोलू लागलेले. ते समूळ चिंता सांडोनी पायी, स्वस्वरूपी सावध होये, सौमित्राशी भय नाही, प्रतिज्ञा माझी पायी. रामा, ही चिंता बाजूला सार, स्वस्वरूपाच्या ठिकाणी सावध हो आणि लक्ष्मणाला न्याळून पहा. लक्ष्मणाला कसली भीती नाही, असं म्हणले हनुमंतराय बोलत आहेत. आताची जाऊन सत्वर आणून औषधी सांबार, क्षणे उठविन सौमित्र, प्रतिज्ञा साचार हे माझे. रामा, आताच जातो आणि औषधी घेऊन येतो आणि लक्ष्मण जे आहेत त्यांना मी उठवतो, असं हनुमंतराय म्हणू लागले की ही माझी प्रतिज्ञा आहे, माझं वचन आहे. रामा, तुम्ही सावध व्हा, असं हनुमंतराय बोलतात. ऐसे बोलोने गोळ अंगुळ, त्राटिले भूमेशी लांगुळ, पुढील कथा तिरसाळ, श्रोते सकळ परिसोषे. हनुमंतराय बोललेले आहेत. गोलांगुल तर वाढणारे आहे, टाईट झालेले आहेत केस आणि उड्डाण करण्यासाठी सावध म्हणले हनुमंतराय झालेले आहेत. आणि पुढच्या त्याच्या ठिकाणी आपल्याला कथा ऐकायची आहे. एका जनार्दनाचे ताने भुकाळू परे मागोने, टोपावाले सावध राहा, मज कारणे टोपावाले सावध राहा. नाथ महाराज आता म्हणले तानूला असे जनार्दन स्वामी आहेत. बुकावाल्यांनी बुक इकडे घेऊन यायचे, आपण आपले नाव पुकारायचे, देणगी दराने म्हणून मी म्हणले देणगी देऊन आणि आपली नाथ महाराजाच्या घरी बुकावाल्याकडून गेलो होतो. पावती घ्यायची. नाथ महाराजांनी इथून पुढची कथा 1.5 कांड गावबाच्या मुखातून लिहिलेला आहे. म्हणून गावबा काका बोलू लागलेले आहेत. हॅलो. आता इथून पुढची कधी कथा आहे ती माझ्याकडे नाथ महाराजांनी दिलेली आहे, असं बोलू लागले. जे गोड लागे माऊलीसी, यापुढील काढी ते वेगेसी, सूचक आहेत बाळकाचे बाजीराव महाराज निजमराडे स्नेहा. आणि सूचक आहेत रमेश नरवडे. यापुढील अध्यायातील आणि तिला जर एखादा गोड शनी जरी असली तरी आपल्या बाळाला खाण्यासाठी ती तशीच घेऊन येते न खाता, आणि लेकराला म्हणले बळच खाऊ घालती. अशी आईची म्हणले कृपा असती, तशीच माझ्या गुरुची नाथ महाराजाची कृपा आहे, असं गावा काका बोलतात. एका जनार्दना शरण श्रोती द्यावे अवधान, हनुमान जाऊन आपण औषधीशी आगमन करील. नाथ महाराज जनार्दन स्वामी आपले गुरु आहेत, त्यांना शरणागती पत्करलेली आहे आणि सांगितलेलं आहे की आता हनुमंतराय जातील आणि दुर्नागिरी पर्वत, हिमालय पर्वताच्या पलीकडच्या बाजूला आहे, तिथली औषधी म्हणले घेऊन येतील दुर्नागिरी पर्वत, असं मला सांगू लागलेलं आहे. स्वस्ते श्री भावार्थ रामायणे युद्ध कांडे एकाकार टिकाया. बुकावाल्याने बुक स्टेजकडे घेऊन यायचे, हनुमंत प्रार्थने नाम बुकावाल्याने बुक स्टेजकडे घेऊन यायचे, टोपावाल्याने टोप लावायची आणि